नाशिक महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमनं आपल्या 3 उमेदवारांची घोषणा केली। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली। एमआयएम या निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे। एमआयएमनं घेतलेली आघाडी निवडणुकीतील चुरस वाढवणारी ठरणार आहे। जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी आणि दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली। गेल्या 4 दिवसात 2487 अर्जाची विक्री झाली आहे, तर एकाच दिवशी 34 जणांनी अर्ज दाखल केले। आतापर्यंत 48 जणांनी अर्ज दाखल केलेत। 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे, त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी बघायला मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी महापालिका कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली। निवडणूक आयोगानं अनिवार्य केलेल्या 13 प्रकारच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांना घाम फुटतो। जळगाव महापालिकेत आतापर्यंत 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। भाजपकडून सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज दाखल, तर शिवसेनेकडून 6 अर्ज दाखल करण्यात आले। काँग्रेसच्या एका उमेदवारी अर्ज दाखल केला असून 5 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी असल्यानं मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी आतापर्यंत 1381 अर्जांची विक्री झाली। मालेगाव महापालिकेसाठी 718 इच्छुक उमेदवार आहेत। आतापर्यंत महापालिका निवडणुकीसाठी 4 अर्ज दाखल झालेत। एकूण 1381 अर्जाच्या विक्रीतून महापालिकेला 2,62,000 उत्पन्न मिळाले। चंद्रपुरात इच्छुक उमेदवारांवरून प्रमुख नेत्यांची रस्सीखेच सुरू आहे। महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस राहिले। हंसराज अहिर यांनी रामगिरी बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली। कोल्हापूर महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे 2 दिवस शिल्लक राहिले, त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आतापर्यंत फक्त 20 अर्ज दाखल झाले। पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिरंगा सन्मान रॅली काढण्यात आली आहे। लोकशाही मूल्यांचा सन्मान आणि योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी रॅलीचं आयोजन केलं होतं। सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जनधने यांच्या पुढाकारातून विमाननगर ते यमुनानगर परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीत सुमारे 900 नागरिक सहभागी झाले। पुणे महापालिकेच्या निवडणूक कामासाठी गैरहजर राहिल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला थेट निलंबित करण्यात आलं। भरारी पथकात नेमणूक असून कर्तव्यावर गैरहजर राहिल्यानं कारवाईचा बडगा उचलण्यात आला। या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गव्हाळांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शनिवारी एकूण 1294 नामनिर्देशन अर्जाचं वितरण करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिलेली आहे। तर यावेळी 35 नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली। मुंबई महापालिकेने गेल्या 5 दिवसात 1221 हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पब आणि आस्थापनांमधील अग्निसुरक्षेची तपासणी केली। 31st आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली। यावेळी अग्निशमन यंत्रणा सुरू नसल्यामुळे 59 ठिकाणी कारवाई करण्यात आली, तर 20 जणांना नोटीस बजावण्यात आली। ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। आतापर्यंत 3599 अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेतलेत। आतापर्यंत प्रत्यक्ष अर्ज भरण्याचं प्रमाण अत्यल्प आहे। आतापर्यंत 13 उमेदवारांनीच आपला अर्ज दाखल केला। मुंबईत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येते। आचारसंहिता कालावधीत कुठेही जाहिरात फलक, पोस्टर, ध्वज, स्टिकर आढळून येत नाहीये, म्हणून मनपा प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे। तर या मोहिमेअंतर्गत महापालिका प्रशासनानं सुमारे 8000हून अधिक पोस्टर, ध्वज हटवले। तसंच यापुढे कारवाई सुरू राहणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं। बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चहाचा आस्वाद घेतला। हॉटेल व्यावसायिकांच्या आग्रहास्तव अजित पवारांनी चहाचा आस्वाद घेतला। विविध विकास कामांचा आढावा घेताना एका ठिकाणी स्ट्रीट फूडसाठी उभारण्यात आलेल्या शॉपची पाहणी त्यांनी केली आणि या प्रसंगी अजित पवारांचा साधेपणा आणि व्यावसायिकांशी असलेला थेट संवाद पाहायला मिळाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसेला धक्का दिला। महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष परेश तेलंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला। परेश तेलंग प्रभाग क्रमांक 217 मधून इच्छुक उमेदवार आहेत। ग्रामीण रोजगारासाठी केलेला मनरेगा कायदा केंद्र सरकारनं रद्दबातल केल्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। यासाठी काँग्रेसनं 5 जानेवारीपासून देशभरात मनरेगा बचाव आंदोलनाची घोषणा केली। तर मनरेगाचं अस्तित्व संपवल्यामुळे जनतेत संताप आहे आणि या निर्णयाचे एनडीए सरकारला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी दिला। बांगलादेशात हिंदू नागरिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची बांगलादेशात हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेकडून अकोल्यातील गांधी चौकात बांगलादेशचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला।
संभाजीनगरातील जायकवाडी, नाशिकमधील गंगापूर, परभणीतील येलदरी धरणांवर सोलार वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। यासाठी महामंडळानं प्रकल्प सल्लागार एजन्सीची नियुक्ती केली। या एजन्सीच्या अहवालानंतर प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। महावितरणाच्या संभाजीनगरात परिमंडळात वीज बिल थकबाकीचा आकडा वाढत चाललाय। परिमंडळातील 4.25 लाखांहून अधिक ग्राहकांकडे तब्बल 285 कोटींची थकबाकी आहे आणि या वसुलीसाठी महावितरणानं धडक मोहीम राबवत 4,605 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केला। आंबेल वडगाव इथं खंडोबा यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी आंबेल वडगावसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। या कुस्तीच्या दंगलीमुळे खंडोबा यात्रेचा उत्साह वाढला असून ग्रामीण भागातील पारंपरिक क्रीडांना चालना मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची दखल घेत उच्च न्यायालयानं महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली। तसंच शहरातील प्रदूषण रोखण्यात आणि प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। उपाययोजना न केल्यास महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला। तापमानात वाढ होत असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढते। याचा फटका जागतिक अर्थकारणाला बसू लागला। उष्णतेच्या लाटा, वणवे, दुष्काळ आणि वादळ यांच्यामुळे गेल्या वर्षात मोठं आर्थिक नुकसान झालं। भिवंडीतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झालेत। भवाळे, जानवलनी, लोणाड, चौधारपाडा, वाखी या गावात काम सुरू आहे। तसंच या परिसरात विविध कंपन्यांची गोडाऊन असल्यानं रस्त्यावर अवजड वाहनांची रहदारी असते। संबंधित विभागाकडून पर्यायी मार्ग होत नाहीये, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक हैराण झालेत। तसंच संबंधित विभागानं पर्यायी रस्ता बनवण्याची मागणी होते आहे। संभाजीनगरच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय ठरणारी महत्वाकांक्षी जायकवाडी नक्षत्रवाडी पाणीपुरवठा योजना अखेरच्या टप्प्यावर आली आणि या योजनेतील 39 किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्याचं काम सध्या पूर्ण झालं असून येत्या काही दिवसात चाचणी सुरू होणार आहे। मात्र ही चाचणी थेट महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असल्यानं शहरात राजकीय चर्चांना उधाण आलंय। भटक्या कुत्र्याच्या त्रासाचा गरिबांना फटका बसतोय। रेबीजवरील उपचार गरिबांसाठी महाग पडत आहे। अपुरी आरोग्यसेवा, माहितीचा अभाव आणि महागडे उपचार यामुळे रेबीज भारतातील एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे। सांगलीत आज मॅरेथॉन स्पर्धा पार पडली। कडाक्याच्या थंडीत यंदाच्या मॅरेथॉनला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेत 3,000 धावपटूंनी सहभाग घेतला। कंत्राटी तत्वांवर कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य शासनानं आरोग्य सेवेत सलग 10 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे राज्यातील सुमारे 4,000हून अधिक कर्मचाऱ्यांचं भवितव्य सुरक्षित होणार आहे। बेस्ट बस विविध कारणांमुळे कमी झाल्यात। याचा परिणाम बसच्या सेवेवर झाला, तर यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणं कठीण झालंय। बेस्ट कर्मचारी संकटात आले। केंद्र सरकारनं केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा केली। त्यानुसार जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे। त्यामध्ये काही व्यावसायिक वाहनांसाठी हे शुल्क थेट 10 पटींनी वाढवण्यात आलं, तर 15 ऐवजी 10 वर्षापेक्षा जुन्या वाहनांनाही फिटनेस शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। मुंबई महापालिकेनं डेब्रिज ऑन कॉल योजना सुरू केली। नागरिकांनी रस्त्यावर राडारोडा टाकू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। मात्र मुंबईत दररोज 8,000 मेट्रिक टन राडारोडा निर्माण होतो, त्यामुळे या योजनेला प्रतिसाद मिळत नसून ही योजना फसल्याची चर्चा आहे। यंदाच्या पोलीस भरती प्रक्रियेत एका पदासाठी 108 उमेदवार स्पर्धा करणार। विविध विभागांमधील 15,405 पदांसाठी 16,52,000 उमेदवारांनी अर्ज सादर केला। 20 जानेवारीपासून मुंबईसह राज्यात विविध केंद्रावर मैदानी चाचणी सुरू होणार आहे। या भरती प्रक्रियेत सर्वाधिक स्पर्धा बॅट्समन, कारागृह आणि सुधार सेवा या विभागांमधील रिक्त पदांसाठी करण्यात आली। तर मासिक पाळी दरम्यान महिलांना रजा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। मासिक पाळी दरम्यान होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन त्या काळात महिलांना रजा द्यावी अशी मागणी करण्यात आली। पुण्यात म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली। पुणे म्हाडा विभागानं 4,186 घरांच्या ऑनलाईन सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली। महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं सोडतीबाबत संभ्रम निर्माण झाला। अर्जाची छाननी झाली, त्यामुळे सोडतीला तातडीनं परवानगी देण्याची मागणी म्हाडाच्या सभापतींनी केली। चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात एकाच दिवशी 2 जणांचा मृत्यू झालाय। दोन्ही मृत मजूर बालघाटहून आले होते। प्रेमसिंग उदे आणि बुधसिंग मडावी अशी मृत मजुरांची नाव आहेत। सध्या वन विभागाची टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे। भंडाऱ्यातील लाखोरी गावाजवळ 3 अस्वलांचा वावर आढळून आला। एकाच वेळी शेतशिवारात 3 अस्वल दिसल्यानं गावकऱ्यांमध्ये भीती पसरली। लाखनी वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी काही सर्पमित्रांना सोबत घेऊन तात्काळ कारवाईला सुरुवात केली, तर लाखोरी गावाजवळ शेतशिवारात दिसलेल्या अस्वलांना सिंगोली जंगल भागाकडे पळवून लावले। तरी वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे।
नाशिक शहरात बेकायदेशीररित्या वास्तव करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. पांडवली आणि परिसरात टाकलेल्या छाप्यात 8 बांगलादेशी महिला पुरुष आढळून आलेत. कोणताही पासपोर्ट, व्हिसा किंवा अधिकृत परवानगी नसताना ते नाशिकमध्ये राहत होते. यामुळे या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला. रांजणगाव MIDC परिसरातून लाखोंचा माल कंपनीचा चोरीला गेलेल्या मालाचा पोलिसांनी 72 तासात छडा लावलाय. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनमधून सिगारेट, बिस्किट, साबण आणि इतर वस्तू भरून ठेवलेली पिकअप व्हॅन चोरट्यांनी लांबवली होती. या प्रकरणी पोलिसांनी 100हून अधिक CCTV फुटेज तपासून 2 जणांना अटक केली असून 2 जण फरार आहेत. भंडारातील लाखनदूर, पालनदूर, साकोली परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांचा छडा लावून कारवाई केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. आरोपीवर घरफोडीचे 6 गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून 5,50,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भंडाराच्या खात रोडवरील सुमनोहर सेलिब्रेशन लॉन इथं घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदा व्यावसायिक कामासाठी वापर होत असल्याचं उघड झालं. जिल्हा पुरवठा विभागानं टाकलेल्या छाप्यात एकूण 8 सिलेंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 6 वर्षात मुंबई पोलीस दलातील 58 पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकल्यामुळे या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यापैकी 53 अधिकारी पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले.